नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। झटपट उपवासासाठी मेंदूवडे बनवूया आपण। इथं पॅन गरम करायला ठेवलाय। 1 वाटी मी शाबू घेतलाय आणि 1 वाटीच भगर घेणार आहे मी। कोण वऱ्यास तांदूळ बोलतात, कोण भगर बोलते। शाबू चांगला कडकडत होस्तर आपण पॅन मध्ये गरम करून घेणार आहे। शाबू कसा आता पावसाळा चालू नरम पडलेला असतोय, त्यामुळे आपण पॅन मध्ये गरम करून घेऊया। चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं। आता गरम झाला, आपण थंड करायला ताटात ओतून ठेवूया। थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे। आता मिक्सरच्या भांड्यात शाबू घालूया आणि 1 वाटी वऱ्यास तांदूळ घालूया। कोण ह्याला वऱ्यास तांदूळ म्हणतात, कोण भगर बोलतात। चांगली पावडर बनवून घ्यायची, बारीक अशी। जेवढी होईल तेवढी बारीक करून घ्यायची। वड्याला बँडिंग चांगलं येते। म्हणजे बाउल मध्ये काढून घेऊया। थोडस मी पीठ ठेवणार आहे, त्याचं लागलं तर नंतर वापरणार। कधी कधी आपण मिश्रण करणार पातळ होतं, म्हणून आपण असं थोडंसं ठेवायचं, नंतर उपयोग पडतं। 1 चमचा लाल पावडर घालते मिरचीची आणि चवीनुसार मीठ घालते। मिरची पावडर मध्ये काहीच नाही, नुसतं बारीक केलेली मिरची पावडर आहे। मीठ घालून थोडंसं मी जिरं घालते, 1 पाव चमचा। तुम्हाला जिरं कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। कोथिंबीर तुम्हाला चालत असलं तुम्ही वापरू शकता। आमच्याकडे उपासाला कोथिंबीर नाही वापरत, म्हणून नाही घालत मी। 1 मोठा बटाटा घेतलाय मी साल काढून आणि किसून घेतला स्वच्छ धुवून। आता बटाटा आपण मिक्स करून घेऊया त्या पिठामध्ये। चांगलं पाणी पिळून घ्यायचं मिसळून। आता मिक्स करून घेऊया। बटाट्यात पाणी असते ना, नंतर पाणी लागलं तर आपण थोडं थोडं घेऊन मळणार आहे। पहिलं बटाट्यात मिक्स करून घेऊया, मळून घेऊया। तर थोडंसं पाणी लागलं तर मी मळून घेतले पाण्यामध्ये। झाकून ठेवू 10-15 मिनिटं। शाबू कसा आपला फुगतो ना, तर आपलं पीठ बघा जरा थोडंसं फुगलंय। 1-2-4 मिरची मी बारीक चिरून घेतल्या, त्या मिरचीने अजून टेस्ट वाढते म्हणून मिरची घातली मी हिरवी। त्या सर्व पिठात मिक्स करून घेऊया। आता कढई ठेवले गरम करायला, तेल होतं। तेल आपलं गरम होते चांगलं, अगदीच कुरकुरीत वडे बनतात बघा झटपट। थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं ना, असं हातावर प्रेस करायचं बघा, आणि मध्ये छिद्र पाडायचं अशा पद्धतीने बघा। अगदी सोपी पद्धत आहे। प्रेस करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने आणि तेलात सोडायचं। पहिल्यांदा मी 2च सोडते। दुसरा पण तशाच पद्धतीने बनवून घेते। अशा पद्धतीने मी 2 वडे बनवून घेतल्या। तर 1 मिनिट बरटन आपण उलटून पालटून करणार आहे, लगेच पलटी करायचं नाही। आता एकाला एक चिटकलं तर ते नंतर निघतंय, चिटकलेलं दिसतंय बघा, निघलं। उलटी पलटी करत राहायचं आणि चांगलं खरपूस रंग भाजून द्यायचं, म्हणजे तळून द्यायचं। चांगलं वरून कुरकुरीत होतात बघा ना, आतून पोकाळ असं वडं होतात आपले। तुम्ही शेंगदाणे चटणी संग, खोबऱ्याच्या चटणी संग खाऊ शकता। मी शेंगदाणे चटणी बनवून ठेवले पहिली बघा। कलर किती सुंदर आलाय। काय रात्र शाबू भिजू घालायची गरज नाही, झटपट आपलं वडं तयार होतात। आता आपलं वडं तळून झालं तर काढून घेऊया। तशाच पद्धतीने मी आता बाकीचं वडं राहिलेलं तळून घेते। रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा, नातेवाईकांना मैत्रिणीला शेअर करा।
अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण. तर ही पण वडं तळून झाल्यात बघा. आता मी चटणी घेतली बनवून. शेंगदाणे चटणी खूपच मस्त लागते व टेस्टी. बघा वड कुरकुरीत वरून झाल्यात, अजिबात तेलकट झाले नाहीत आणि आतून पोकळ असं झाल्यात. तुम्हाला एक मोडून दाखवते बघा. बघ आपल्या वड्याने किती आत जाळी धरले बघा, पोकळ झाल्यात, अगदीच मऊ झाल्यात, वरून कुरकुरीत झाल्यात. अगदी टेस्टी वडे लागतात बघा. तुम्ही पण बनवा. धन्यवाद. बाय बाय.